जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठी. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. खूप विजा, आभाळ, पाऊस कमी होता पण हवाच खूप होती, त्याच्यामुळे लाईटही नव्हती. रात्री केव्हा आली काही माहिती नाही, पण गावाकडे माझ्या सासरे तर गाराही पडल्या काल. त्यांनी संत्र आणलेले होते बॉक्स भरून, एक फुल बॉक्स भरून संत्र आणले आणि त्या माणसाने सांगितलं की फ्रीजमध्ये ठेवू नका, वर ठेवले की असे होतात. तर आता हे मी पूर्ण सोलून काढला आणि याचा ज्यूस पाहते तयार होतो कसा होतो काय होतो, कारण छोटे छोटे आहे संत्र. फ्रीजमध्ये माणसांना, एखाद्या माणसासमोरच्या दुकानदारांनी जर सांगितलं माणसांना की हे असं नका करू, तर ते तसंच हे संत्र फ्रीजमध्ये ठेवायचे नाही सांगितलं होतं त्यांनी. फ्रीजमध्ये ठेवले असते तर बरेच दिवस टिकले असते, पण हे 2-3 दिवसातच खराब झाले. खाणारे कोण नाही, काय घरी नेले त्या दिवशी वर्षासाठी. आणि काही इथे आहे श्रेय, मला जास्त आवडत नाही संत्र कारण माझे दात खूप ठेवतात. तर याचं ज्यूस करणार आहे. परत साईची बऱ्याच दिवसाची कमेंट आहे एका ताईची की साई तुम्ही कशा पद्धतीने लोणी तयार करता, तर ते दाखवते. परत त्याच व्हिडिओवर एका दुसऱ्या ताईची कमेंट होती की ताई ही चुकीची पद्धत आहे, तर नाही, ही जुनी पद्धत आहे. आणि परत एक कमेंट आहे जो कोरडा केला त्याची भाजी करून दाखवा. तर त्याची भाजी 2 प्रकारे होते, एक साध्या खुडमिरच्याची करून, खुडमिरच्याची आम्हाला जास्त आवडते, आणि एक शेंगदाणे लाल मिरची त्याची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून, मसाला तयार करून ते पण. आणि कुरडयाच्या बऱ्याच कमेंट आहे, बरेच ऑर्डरसुद्धा आहे, पण ज्याचे पेमेंट पहिलं येईल त्याचा नंबर पहिले लागेल. तर एक 2 ताईची पॅक करून ठेवल्या कुरड्या आम्ही. आणि आता गळती आहे सध्या 9 दिवस, तर 9 दिवस काही केलं जाणार नाही, पण पेमेंट तुम्ही करून ठेवू शकता. पेमेंट ज्यांचं येईल त्यांच्या नावाचे गहू टाकले जातील आणि कुरड्या तयार होतील. कारण अगोदर मी जर ऑर्डर अगोदर आल्या नाही इतक्या मोठ्या कुरड्या करून ठेवणं शक्य नाही, तर ज्यांचे पेमेंट येईल त्यांचा नंबर पहिले लागेल. बऱ्याच ताई, बऱ्याच आहे, रोजचं काही ना काही, रोजच्या बऱ्याच आहे ऑर्डर. तर ज्यांचं पेमेंट पहिलं त्यांचा नंबर पहिले. आणि एकदा का उन्हाळा संपत आला, पावसाळा सुरू झाला की मग नंबर एकदा हुकला की हुकून जाईल, ते सांगणं शक्य नाही. हो, किती होतात तेही सांगू शकत नाही, पण ज्यांचे पेमेंट आलेले आहे त्यांच्या करणंच आहे आणि त्यांना पाठवणंच आहे. तर 1-2 ताईंचे आता बॉक्स काही सध्या मार्केटमध्ये मिळाले नाही, तर याचा जो बॉक्स होता तोच पॅक केला आणि ते आता आज जाईल. या पद्धतीने केलेला होता मी, त्याच्यामुळे हाताला जास्त लागत नाही. याला थोडंसं मिक्सरमध्ये याचे तुकडे करून घ्यायचे. हे मिक्सरमध्ये त्यामध्ये हाताने पण करता येतात, पण हाताने केलं की थोडंसं हाताला लागतं. हे जे कोपरे असतात हे हाताला लागतात, त्याच्यामुळे हाताने काही करत नाही. माझी आईन ते हातानेच करतात, मी या पद्धतीने करत असते. थोडंसं शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा. रामफळ दिले होते एका ताईने, तर या पद्धतीने असं पॅक डब्यामध्ये ठेवायचे. जर कच्चे असले तर हे पिकलं सुद्धा, आता पिकलं हे थोडंसं, हे पण पिकलेलं आहे. हे असं दबलं की पिकलं. आणि हे आता फ्रीजमध्ये ठेवलं की थंडगार होऊन जातं एकदम. किंवा तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर वर ठेवलं तरीही चालतं, पण डब्यामध्ये नाही ठेवायचं आता, कारण हे पिकलेलं आहे पूर्ण. आणि एकदा ठेवलं म्हणजे त्याच्याकडे पाहायचंच नाही असं नाही, जास्तीत जास्त 2 किंवा 3 दिवसातच ते पिकून जातं. तर रोज तरी त्याला ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तरी लगेच पाहायचं. त्याला बऱ्याच वेळा असं होतं की डब्यामध्ये ठेवलं जातं, ते डब्यातच राहून जातं. याची थोडीशी अशी भरड तयार करायची शेंगदाण्याची. ही जी कोरडा आहे पहिले हा भाजून घ्यायचा. जळू नाही द्यायचा, थोडासा त्याचा रंग बदलतो आणि भाजला की त्याला चव पण चांगली येते. शिजायला याला थोडा वेळ लागतो, कोरडा शिजायला जास्त वेळ द्यावा लागतो. मुंगुड्या खूप लवकर शिजतात. हा भाजला आहे, असा जे बारीक तुकडे आहे त्याचा रंग बदलतो, काही थोडासा असा भाजून घ्यायचा. लाल मिरच्या घेतल्या काही जेवढं लागतात समजा त्याच्यानुसार, तिखट कशा आहे त्याच्यानुसार मिरच्या घ्यायच्या. त्याचं असं हाताने पण करू शकता तुम्ही, पण हाताने केलं की दिवसभर ते चेहऱ्याला हात लागला की होतं. त्याच्यापेक्षा या पद्धतीने करायचं. वाटर जर असतील मिरच्या तर एक कैची अशी ठेवायची की जी फक्त किचन पुरतीच, त्याने पण करता येतं. आणि जे मी लाल तिखट केलं होतं भाजीमध्ये टाकण्यासाठी, तर त्याच्या पण कमेंट आहे, ऑर्डर आहेत की ताई ते लाल तिखट आम्हाला द्या, काय किलो आहे. पण मला असं वाटतं जर त्या मिरच्या तुमच्याकडे जर मिळत असतील तर तुम्ही तिकडेच करा. त्या मिरच्या मलाच
200 रुपये पाव तेव्हा होता. त्याचा भाव खूप कमी जास्तच होतो. कमी तर म्हणजे क्वचितच असा 200 रुपयाच्या पुढेच असतात त्या. तर 200 रुपये पाव मला तेव्हा मिळाले. आता आणखीन भाव वाढले सुद्धा असतील. तर एका किलोला 1 किलोचं जर तिखट करायचं असलं तर भरपूर मिरच्या पाहिजे. 1 किलो मिरचीमध्ये 1 किलो तिखट तर होणं शक्य नाही. आणि ते खूप महाग पडेल. मग नंतर तुम्हालाच असं वाटेल की ताईचा भाव खूप जास्त आहे. तर त्या मिरच्याच खूप महाग आहे आणि त्याच्या मागची मेहनत, परत त्या मिरच्याचा भाव सगळं जर काढलं तर खूप महाग जातं आणि असं वाटेल समोरच्याला की किती महाग आहे हे. तर त्याच्यामुळे त्या मिरच्या जर तुमच्याकडे मिळत असतील तर तुम्ही ते तिखट नक्की करा. हे लाल खूप छान, म्हणजे चवीलाही छान आहे आणि भाजी पण त्यानं खूप चांगली होते. तर ते देणं काही शक्य नाही होणार भावामुळे, कारण त्याचा भाव खूप जास्त होईल आणि समोरच्याला पण परवडलंही पाहिजे. असं म्हणजे वाटलं पाहिजे की नाही आपल्याला आपण काहीतरी घेतलं आणि आम्हालाही वाटलं पाहिजे की काहीतरी आपण विकलं. आता कुरड्याचा भाव काढताना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो की समोरच्याला पण परवडलं पाहिजे आणि आपल्याला पण तोटा पण नाही झाला पाहिजे आणि खूप नफा पण नको. कुरड्या मी याच्यासाठी सुरू केल्या की बऱ्याच ताईंच्या खूप कमेंट होत्या आणि बऱ्याच भागामध्ये करत, आणि एस्वार मसाल्याच्या पण खूप वेळा असतात. तर एस्वार मसाला केल्यानंतर मी तो नक्की देईन. तर आता हे सर्व तयारी करून घेतली. आता द्यायची फोडणी. जर याचे काही हे राहिले असतील जास्त जाड तर ते काढून टाकायचे. जाड जर राहिले असतील तर, आणि जर व्यवस्थित असतील तर या दिवसामध्ये चांगले होतात. उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्येच खूप जाड राहतात. जिरे, हळद. मसाला कोणताच वापरायचा नाही तिखट, कारण मिरची आहे आता. आणि करोडा शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण याला जास्त वापरायचं. मीठ टाकायचं आणि शिजू द्यायची झाकण ठेवून कमी गॅसवर. साय ठेवताना फ्रीजरमध्येच ठेवायची, फ्रीजमध्ये नाही ठेवायची. या पद्धतीत पूर्ण म्हणजे असं घट्ट असते. आता हे वरच ठेवायची. वर ठेवल्यानंतर पूर्ण वितळल्यानंतर हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं. तर सध्याचं हे वर काढून ठेवलेलं आहे. ठेवताना असं ठेवा, कारण याचं जे आहे खाली असं पाणी तयार होतं. तर जिथे पाण्याचा वापर आहे तिथे ठेवलं तरीही चालतं. बॉक्स सध्या साधाच आहे, कारण मार्केटमध्ये शोधला पण काही मिळाले नाही. तर घरामध्ये काही बॉक्स होते त्याच्यामध्येच दिल्या. आणि ह्या कुरड्या देताना पण तुकडे होण्याची पण शक्यता असते. आता ते कसे नेतात त्याच्यावरून आहे. त्यांचा रिप्लाय आल्यानंतर समजेन की कशा गेल्या, कारण आपण इथून व्यवस्थित दिल्या जातात पण नेणाऱ्यांनी पण ते व्यवस्थित न्यायला पाहिजे. तर तुकडे नाही झाले म्हणजे झालं. आणि दळण लावलं असं वातावरण असलं की पाण्याची जी वरची टाकी आहे ती पूर्ण भरलेली आणि दळणाचा डब्बा जो पिठाचा डब्बा आहे तो पण भरलेला ठेवायचा. कारण वातावरण या दिवसामध्ये अशा विजाने असतात तर लाईट किती वेळ जाईल आणि केव्हा जाईल सांगता येत नाही. तर सकाळी गेली होती, रात्री गेली होती, परत थोडा वेळ आली, परत सकाळी गेली होती. आता वरचे टाके वगैरे पाण्याची भरून घेतली आणि चक्की लावली. पीठ शिल्लक काही असलं तरी पण, कारण हे असं अवकाळी पाऊस, हवा जास्त असते त्याच्यामुळे हे लाईटचे जे खंबे वगैरे आहे हे पडायची भीती असते. आणि एकदा ते पडले त्याच्यानंतर ते लाईट यायला कधी कधी 1 दिवस 2 दिवसही लागू शकतो. तर घरामध्ये जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे पाणी, आणि लाईनवर जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे पीठ, गव्हाचं, ज्वारीचं, जे काही तुम्ही खाता असाल. तर दळण लावलं आता आणि स्वयंपाक वगैरे झाला. त्याच्यानंतर ते काही बॉक्स होते ते पॅक करून दिले आणि आता पाहू काय काय होतं. तर आता बराच वेळ झाला वर ठेवलं. साय पूर्ण अशी या दुसऱ्या भांड्यात काढायची तर निघली पाहिजे ती, कारण फ्रीजरमध्ये खूप कडक होते तर लवकर निघत नाही.
अजूनही मध्ये मध्ये कडक आहे, पण काय होत नाही. आता याच्यामध्ये टाकायचं आहे लिंबू. रस जर जास्त असेल तर अर्ध टाकला तरी चालतं आणि कमी असेल तर 1 टाकायचं. याच्यामध्ये लग्गे कमी रस आहे. लिंबुनीचं झाड गेलं तर पूर्ण विकतचे लिंब काही मनासारखे येत नाही. आता हे झाकून ठेवायचं, याच्यावर झाकण ठेवायचं आणि बस फक्त साईडला ठेवून द्यायचं. आता 1:30 वाजला. 1:30 वाजता बरोबर लिंबू टाकून ठेवून दिलं ते. आणि आता बघा वाजले 6:30. आता बघा हे खूप असं पातळ झालेलं आहे. आता याला जसं रई हे करायचे, जुन्या बाया रई लावायचे, म्हणजे आपली असं असं याला ताक घुसळणे असं पण म्हणू शकतो आपण. असं करायचं. एक 4-5 मिनटंही करावं लागत नाही, लगेच त्याचं लोणी तयार होतं. तर जी जुनी पद्धत आहे तीच आहे ही. या पद्धतीनेच करायचं. फक्त ते रईमध्ये ठेवून असं असं करायचं. आपण चमच्यानेच करतो. अगदी 2-4 मिनटं जास्त वेळ नाही लागत. लगेच घट्टपणा येऊन जातो. पाणी पण टाकायचं नाही याच्यामध्ये आणि काहीच नाही, जसं आहे तसंच. तर त्याच्यामधलं जे लोणी आहे ते साईडला होऊन जातं आणि जे पाण्याचं प्रमाण असतं ते पण साईडला होऊन जातं. बघू शकता आता लगेच चमचा फिरवताना लगेच लक्षात येतं. आता मी बोलून राहिले, व्हिडिओ स्किप अजिबात केला नाही मी, तर मी बोलून राहिले तेवढ्या वेळातच हे पूर्ण घट्ट झालेलं आहे. अगोदरच्या याच्यामध्ये आणि आताच्या याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसत असेल. काहीच करायची आवश्यकता नाही. आणि हे जे आहे रई लावणे हीच पद्धत आहे. तर याच्यामध्ये म्हणजे हे ताक चांगलं नाही, हे लोणी चांगलं नाही किंवा याचं तूप जे आहे ते चांगलं होत नाही असा काही त्याचा अर्थ होऊ शकत नाही. तर हे आता बघा याच्यातलं जे पाणी आहे ते आपोआपच तुम्हाला साईडला दिसायला सुरुवात होत असेल. मी मुद्दाम व्हिडिओ स्किप केलेला नाही, कारण मग ते लक्षात येत नाही. असं वाटतं की खूप वेळ केला असेल ताईने आणि त्याच्यामुळे आपल्याला कमी वेळात दाखवलं, तर तसं नाही. अगदी कंटिन्यू. आता नेमका टाईम किती लागतो ते तर काही सांगणं शक्य नाही, पण 4-5 मिनटंही लागत नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की किती वेळ लागला. आता बघा हे जे आहे पाणी याचं जे आहे त्याच्यातलं ते साईडला होऊन राहिलं आणि लोणी साईडला होऊन राहिलं. मिक्सरला लावलं असतं, मिक्सरचे भांडे परत, ते तरी नवीन पद्धत आहे. ही जुनी पद्धत होऊ शकते आणि हे मला सोपं वाटतं. आणि जो समजा तुपाचा जो वास आहे किंवा चव वेगळी लागते याच्यापेक्षा, मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण करतो त्याच्यापेक्षा ही चव आहे ही वेगळी लागते. आता चमचा फिरवणं पण शक्य होत नाही, कारण ते लोणी साईडला झालं आणि त्यातलं जे ताक आहे ते साईडला झालं. आता बघा सुरुवातीला कसं होतं आणि आता कसं झालं. आता हे लोणी धुवून ठेवायचं. संध्याकाळी बऱ्याच जणी आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की संध्याकाळी तूप करत नसतात, तर हे लोणी फ्रीजमध्ये ठेवून उद्या सकाळी तूप केलं तरीही चालतं. मला मागे मी करत होते पहिली, म्हणजे मला काही असं माहिती नव्हतं, पण एक कमेंट आली होती की ताई संध्याकाळी करू नये तूप. तर मग संध्याकाळी लोणी करून ठेवायचं आणि सकाळी तूप याचं कडवू शकतो आपण. आता हे धुवून घ्यायचं 1-2 पाण्याने. हे ताक पण चांगलं लागतं. मिक्सरमधलं जे ताक काढायचो आम्ही ते नव्हतं चवीला चांगलं लागत. या ताकाची चव पण चांगली लागते. बघा काहीच नाही राहत. ताक पण छान आहे आणि हे लोणी पण छान आहे. काहीच वेळ लागत नाही याला. आता हे धुवून घ्यायचं आणि तसंच ठेवणार आहे मी, कारण मी पण अगोदर करायची, पण एका ताईची कमेंट आली होती की ताई संध्याकाळी तूप करू नये, तर ह्या ताई लोणी सकाळी केलं जातं. धुवून वगैरे स्वच्छ ठेवून देईन फ्रीजमध्ये. धुतलं की पण हे असं जे आंबट पाणी आहे ते सगळं चाललं जातं. चांगलं धुवून घ्यायचं
आणि तूप करताना याच्यामध्ये लवंग टाकायचे. हे साईडला काढून मी आता हे लिंबोणीचं झाड आहे बाहेर त्याला टाकत असते, कारण याने लिंबोणीचं झाड पण लवकर वाढतं आणि लिंब पण लवकर येतात असं म्हणतात, त्याच्यामुळे टाकते मी त्याला. तर एका ताईने म्हटलं सुद्धा होतं की ताक तुम्ही प्यायला पाहिजे, पण लिंब लवकर येण्यासाठी थोडेफार प्रयत्न करावे लागतात. तर त्याच्याचमुळे हे पाणी आणि हे जर कोण ताक नाही पिलं, सध्या नाही आवडलं, वातावरणही खराब आहे, तर हे पण त्या झाडालाच टाकेन मी. तर हे आता परत एका पाण्याने धुवून घ्यायचं. जे लोणी आहे हे तयार झालं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत करावं लागलं हे लोण्यासाठी, नाहीतर सकाळीच झालेलं होतं. संध्याकाळी आता भाजीचं पाहू काय करायचं, तर अजून ठरवलं नाही, स्वयंपाक बाकी आहे, ते काही शूट करत बसत नाही, कारण आता व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जातो मग. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.